हॅलो, नमस्ते फ्रेंड्स. आज आपण उकडलेल्या अंड्याची भाजी करणार आहोत. त्यासाठी मी ह्यात अंडी घेतली आहेत. धुवून घेतली स्वच्छ अंडी. हे 10-11 अंडी घेतलीत मी पाण्यामध्ये धुवून घेतली आहेत आणि आता त्यामध्ये मीठ टाकले आणि उकडायला ठेवू आपण अंडी. याचं 1 चमचा मोठा मीठ टाकायचं. झाकण ठेवून उकडायला ठेवूया आपण अंडी. गॅस मध्यम करूया. मीडियम गॅसवर उघडू. आता ह्या भाजीमध्ये आपण लागणारं साहित्य बघूया. टाकणार आहे. कांदा घेतलाय मी, 4 कांदे घेतले त्यात चिरून. खोबरं घेतलंय. तीळ, पांढऱ्या तिळाचा कूट आहे हा. हे आहे कांदा लसूण मसाला घरी केलेला. मीठ, धना पावडर आहे, गोडा मसाला, मटण मसाला. हे 1-1 चमचा घेतला. 1-1.5 चमचा घ्यायचा. आणि तुम्ही हरभऱ्याची डाळ घेऊ शकता थोडी, किंवा मग बेसन पीठ 2 चमचे बेसन पीठ घेतले मी ते. आणि आलं घेतलंय. हे सगळं लागणारं साहित्य. आता आपण हे सगळं भाजून घेणार आहोत. कांदा भाजणार आहोत. बेसन पीठ पण बारीक भाजायचं लाल होईपर्यंत. खोबरं भाजायचं आहे. तीळ भाजणार आहोत. आलं आणि हे मसाले, गोडा मसाला, धना जिरा पावडर आणि मीठ मसाला, मटण मसाला हा पण भाजणार आहोत आपण. आणि कोथिंबीर घेतली आहे. ह्यामध्ये स्वच्छ धुवून कोथिंबीर घ्यायची आहे. आता आपण ही अंडी 15 मिनिटं झालं उकडायला ठेवली. 15-20 मिनिटं झालं उकडते ते. अजूनही आपण ह्या गॅसवरती ठेवूया उकडायला. ह्यांना मीडियम गॅसवर उकडून घ्यायचे, नाही तर ते फुटतात मग. आता इथं आपण कढई ठेवू आणि हे भाजून घेऊया कांदा वगैरे. झाकून ठेवू. तेल टाकू. आता या तेलामध्ये कांदा टाकायचा. कांदा चांगला लाल होऊसर परतायचा आहे. आता हा कांदा चांगला लाल झालेला आहे. आपण ह्यामध्ये खोबऱ्याचं किस टाकूया आणि तिळाचा कूट टाकूया, पांढऱ्या तिळाचा. भाजून घेऊया. यामध्येच आपण हे मसाले टाकूया. गोडा मसाला, धना जिरा पावडर आणि मटण मसाला. हे पण चांगलं बारीक गॅसवरती, बारीक गॅस करून आणि भाजून घ्या.
आपण ह्यातमध्ये काढून घेऊया हे सगळं. गॅस बारीक ठेवायचा आहे. आता आपण ह्यात बेसन पीठ टाकूया. हे 2 चमचे मी बेसन पीठ घेतलं होतं. त्याऐवजी तुम्ही हरभऱ्याची डाळ सुद्धा घेऊ शकता. थोडंसं तेल टाकू. ते बारीक गॅस ते लाल होईपर्यंत भाजूया. घट्ट पण येतो भाजीला. आता हे बेसन पीठ सुद्धा भाजलेलं आहे. आपण हे काढून घेऊया. आता आपण हे सगळं वाटण आहे ते मिक्सरमध्ये वाटून घेऊ. कोथिंबीर सुद्धा मिक्सरमध्ये टाकणार आहोत वाटायला. बारीक वाटून घेणार आहोत. आता आपण ह्याला फोडणी देणार आहोत. मसाला वाटून घेतला आहे मी चांगला मिक्सरमध्ये. तेल टाकू. हे 3 पळ्या ह्या मी तेल टाकले. तिसरी पळी ही. तेल चांगलं गरम झालं ना की आपण ह्यात मोहरी टाकू. अर्धा चमचा. मोहरी चांगली तडतडली आपण जिरे टाकू. अर्धा चमचा. गॅस बारीक करू आणि हळद टाकू. गॅस हळद करते. आपल्या हळद टाकू आणि हिंग टाकू जरा. लगेच आपण हे मसाला टाकायचा नाही तर हळद कट होते. आता ह्या मसाल्याला चांगलं तेल सुटोस्तर परतून घेऊया. आता ह्याला चांगलं तेल सुटले. आपल्याला ह्याला 5-7 मिनिटं लागली परतायला. आता आपण ह्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत. हे गरम पाणी केले. आता मी ह्यामध्ये पाणी ओतते.
आता ह्यामध्ये आपण हे अंडे उकडलेले आहेत, हे सोडणार आहोत सोलून. ह्याला मंद आचेवर चांगला अर्धा पाऊण तास लागलाय उकडायला. हे अंडे उकडलेले आहेत, हे सोलून आपण टाकू ह्या रश्श्यामध्ये. आता हे अंडे आपण सगळे सोलून घेतले आहेत. आता आपण ह्या रश्श्यामध्ये सोडू हे अंडे. आपण ह्यात सोडू हे अंडे. आता आपण हे बारीक गॅसवर तसं शिजायला ठेवू. आता आपला ही अंडा करी तयार झाली आहे. ही पूर्ण तयार झाली आता खाण्यासाठी.